नमस्कार. ब्राह्मण सेवा संघाच्या 17व्या पुष्पामध्ये आज आपण भेटणार आहोत अनुराधा भवाळकर यांना. त्या ऑस्टिओपॅथ आहेत आणि ही आपल्या सगळ्यांकरता एक नवीनच फील्ड आहे. तर आपण अनुराधाचं वेलकम करूया. अनुराधा, वेलकम. आणि आज आम्हाला तुझ्याकडून ऑस्टिओपॅथी संदर्भात जाणून घ्यायला आवडेल की ऑस्टिओपॅथी म्हणजे काय असतं, तू करिअर म्हणून कसे ऑप्शन्स आहेत. तर सुरुवात करताना तू मला सांगशील का की आम्ही ॲलोपॅथी ऐकलंय, होमिओपॅथी ऐकलंय, आयुर्वेदिक ऐकलंय, तर ऑस्टिओपॅथी काय आहे आणि किती जुनी ही मेडिकल ट्रीटमेंट आहे? नमस्कार. माझं नाव अनुराधा आहे आणि बरोबर सांगितलं तुम्ही. म्हणजे भारतात आणि एशिया खंडात हा फारच नवीन असा टॉपिक किंवा फील्ड मेडिकल सायन्स म्हणता येईल. पण तसं पाहिलं तर तो पुष्कळ जुना आहे. म्हणजे 1860s मध्ये डॉक्टर अँड्र्यू टेलर स्टिल नावाचे होऊन गेले. त्यांनी हा ऑस्टिओपॅथी हा सायन्स शोध काढला होता. ते स्वतः आधी ॲलोपॅथ होते आणि त्यावेळेला पुष्कळ काही प्लेग्स आणि डिझिजेस होते 18th सेंचुरीमध्ये ज्यांनी फार म्हणजे सोय सोय करण्याच्या ऐवजी फार हानी केली त्यांच्या स्वतःच्या मुलाबाळांची. तर त्यात त्यांनी कसं आपल्या परिवाराला सांभाळायला असं एक सायन्स शोधून काढला आणि त्याला मग शेवटी नाव ऑस्टिओपॅथी असं दिलं. तर हे हे जे सायन्स आहे ते कम्प्लिटली मेडिसिन्सच्या शिवाय असतं. म्हणजे कोणते औषधं न देता आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तो पूर्ण हँड्स ऑन बेसिस ट्रीटमेंट असते. आणि भारतात आता येऊन 10 वर्ष पूर्ण होतील या ट्रीटमेंटला. आणि त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास आता अजूनही सुरूच आहे भारतातला ऑस्टिओपॅथीचा. भारतामध्ये त्याचे कॉलेजेस आहेत? अम, भारतामध्ये एकच कॉलेज आहे जे ऍक्च्युली तसं पाहिलं तर पूर्ण एशिया खंडात एकच कॉलेज आहे जे बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही प्रोव्हाइड करतं. ते आहे श्री श्री विश्वविद्यालय, जे ओडिसा कटकमध्ये बेस्ड आहे. आणि बाकी बहुतेक 2-3 जागी अजून फक्त मास्टर्स किंवा दोन दोन वर्षांचा डिग्री असा कोर्स आहे. पण आपण प्रॉपर एज्युकेशन जर पाहायला गेलो तर अशी एकच जागा आहे पूर्ण भारतात जिथे ते अवेलेबल आहे. तर तू मागे आता मगाशी बोलताना मला म्हणालेलीस की तुमची पहिली बॅच होती ऑस्टिओपॅथीची. तर हो. तर किती वर्षाचा हा कोर्स असतो आणि त्याच्याकरता एनरोल कसं करतो? करेक्ट. तर नॉर्मल मेडिकल एंट्रन्स एक्झाम आपण जी देतो, नीट म्हणतात त्याला, NEET, तीच आपण याच्यासाठी आपल्याला द्यावी लागते. म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झामची मेडिसिनची असते आणि त्याच्याच बेसिसवर तुम्ही एनरोल करू शकता याच्यावर. आणि जसं नॉर्मल कोणताही मेडिसिनचा कोर्स असतो, MBBS झाला, BDS झाला, तसाच हा कोर्स 5.5 इयर्सचा असतो. हाफ इयर्सची इंटर्नशिप पण असते, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये प्लेसमेंट देऊन इंटर्नशिप वगैरे होते. आणि 5 इयर्स कोर्स असतो हा. तर हा माझा पण कोर्स 5 इयर्सचा झालेला आहे आणि मी शिशी युनिव्हर्सिटी मधूनच ग्रॅज्युएट झालेली आहे. आणि हे गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड ट्रीटमेंट आहे? हा. तर आपण कोणतीही औषधं न देता ट्रीटमेंट करत असल्यामुळे अलाइड हेल्थ मेडिकल सायन्सेस मध्ये हा भाग येतो. आणि सध्या एवढं नाविन्य आहे या पॅथीबद्दल आणि अजून इट इज स्टील टेकिंग इट्स बेबी स्टेप्स भारतात. तर आता सध्या तरी ओडिसा खंडातच त्याचे रजिस्ट्रेशन तर झालेले आहेत आणि ओव्हरऑल भारतीय काउन्सिल फॉर्म होत आहे ऑस्टिओपॅथी बद्दल. आणि ही ट्रीटमेंट म्हणजे कोण घेऊ शकतो, कोण घेऊ नाही शकत, आणि ही ट्रीटमेंट ऍक्च्युली काम कसं करते? म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल की आम्हाला होमिओपॅथी माहिती आहे किंवा ऍलोपॅथी माहिती आहे, ऍलोपॅथी द क्विक विन. तर तसं ही ट्रीटमेंट कशी काम करते ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो. आताच्या तुम्ही फार चांगले आणि खूप सगळे क्वेश्चन सोबत विचारले. पण मी एक एक करून उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तर ऑस्टिओपॅथी हा जो प्रकार आहे हा कम्प्लिटली मॅन्युअल हँड्स ऑन बेस्ड ट्रीटमेंट आहे. तर कोणतेही औषधं न देता आपण कसं काय रोगांना किंवा शरीरातल्या कोणत्या कोणत्या व्याधींना हेल्प करू शकतो ते आम्हाला शिकवलं जातं. तर नॉर्मली 5 वर्षात आम्हाला प्रॉपर मेडिसिन सारखा अख्खा कोर्स असतो. तर आपलं शरीर कसं बनतं, अनाटमी कसं चालतं, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, म्हणजे त्यातले अणु परमाणू कशा ह्याच्यात बनतात, असं सगळं व्यवस्थित मेडिकल सायन्सचा आम्हाला अभ्यास दिला जातो. मग
मॅन्युअल ट्रीटमेंट आणि मॅन्युअल थेरपी शिकवली जाते, की नुसतं हातांनी आपण कसं ट्रीटमेंट किंवा शरीराला ओळखू शकतो. हा, वेगळे वेगळे पॉस्चर कसे असतात, शरीर कसं दिसतं, कसं फील करतं, कुठे हेवीनेस आहे का, कुठे स्टिकीनेस आहे का, कुठे स्ट्रक्चर अकडलेलं आहे का. वेरियस प्रोटोकॉल्स असतात जे आम्हाला फॉलो करावे लागतात. कोणते स्पाइन चेक करणे, पॉस्चर चेक करणे, माणूस कसा चालतोय त्याला गेट म्हणतात चालण्याच्या सायन्सला. गेट कशी आहे, वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स कसे काम करून राहिले बॉडीमध्ये, ह्या सगळ्यांचा व्यवस्थित डायग्नोसिस होतो. आणि मग डायग्नोसिस झाल्यानंतर आम्ही रूट कॉज, मूळ कारण काय आहे तुमच्या प्रॉब्लेमचं, हे शोधून काढून मग त्याच्यावर ट्रीटमेंट अशी होते. तर युजली एक जो सेशन असतो ऑस्टिओपॅथीच्या ट्रीटमेंटला, आम्ही सेशन वाईज देतो. तर एक 40 मिनिटं ते 1 तासाचं ट्रीटमेंट असते. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात पहिले तुम्ही येता, मग तुमची इन डिटेल हिस्ट्री घेणं होतं. म्हणजे तुमच्या अगदी नावापासून ते तुमची काय कंप्लेंट घेऊन तुम्ही आले आहे, त्याच्यासोबत इतरही गोष्टी विचारल्या जातात, की तुमची झोप कशी आहे किंवा डायजेशन कसं आहे, बरेच पूर्ण लांब हिस्ट्री असते. आणि मग त्याच्यासोबत आम्ही रिलेट करतो डायग्नोसिस करताना, की पूर्ण शरीर जेव्हा तुमचं चेक होतं, ऑर्गन्स चेक होतात, नर्वस सिस्टीम चेक होते, की तुमचं मूळ तुम्ही कंप्लेंट घेऊन काय आलं आहे आणि शरीरामध्ये काय काय चालू आहे, जे कशामुळे ते इन्फ्लुएन्स होऊ शकतं. आणि मग त्या दोघांना रिलेट करून आम्ही मूळ मूळ कारणाकडे जातो. आणि मग त्या मूळ कारणाला ट्रीटमेंट आम्ही देतो कसं, तर मोबिलायझेशन, त्या प्रत्येक जर काही रिस्ट्रिक्शन असतील त्याला मोबिलाइज करणे, सर्क्युलेशन वाढवणे, डेन्सिटी असेल तर त्याला कमी करणे, जर नर्वस सिस्टीम रिलेटेड इश्यूज आहे तर नर्व इम्पिंजमेंट असेल, दाबल्या गेली असेल कोणती नर्व मसलच्या मध्ये, त्याला रिलीव्ह करणे. आता डिपेंड करतं की प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट देतो. आणि मग असं ते तासभराचं सेशन असतं युजली. अजून थोडं एक्सप्लेन करशील का, की मी तुम्ही हे ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर त्या कॅटेगरीमध्ये येतं, हे कम्प्लिटली त्याच्यापासून वेगळं आहे? कम्प्लिटली कम्प्लिटली वेगळं आहे. कारण की टू माय नॉलेज अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर मध्ये तुम्ही स्पेसिफिक पॉइंट्सला रिलीव्ह करता. हा, पण याच्यामध्ये तसं नसतं. याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये जर नेक पेन असेल तर फिजिकली नेक पेन नर्व्हमुळे होते की मसलमुळे होते, की अजून कोणतं कारण आहे त्याला, की म्हणजे थायरॉइडचा इश्यू झाला आणि मग तेव्हापासून नेक पेन आहे, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. एकाच सिमटमची कॉज खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. हा, इट्स नॉट रिलेटेड की तुम्ही जो सिमटम घेऊन याल त्याचं कारण पण, मूळ कारण पण तिथेच असलं पाहिजे. आता एक खूप सोपं एक्झाम्पल देते. माझ्याकडे पुष्कळ पेशंट्स येतात, ज्यातले काही सोबत असं झालेलं आहे की हायपर ऍसिडिटी हा प्रॉब्लेम घेऊन येतात, की फार जळजळ होते आणि अपचन सारखं होतं, ऍसिडिटी होते बेसिकली. तर ऍसिडिटीचे पुष्कळ कारण होऊ शकतात. पहिलं कारण असू शकतं की ऑर्गन मध्येच, म्हणजे स्टमक मध्ये काही इश्यू आहे. दुसरं कारण असू शकतं की स्टमक जिथे आहे त्याच्या आजूबाजूचं मस्क्युलेचर जे आहे ते टाईट आहे, किंवा जिथून त्याचा नर्वस सप्लाय येतो आहे इमिडिएट सराउंडिंगचा, म्हणजे रिब्स झाले किंवा स्टमकचा जो इमिडिएट नर्व सप्लाय स्पाइन कडून येतोय तो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. किंवा ती जी नर्व आपल्या क्रेनियम मधून निघते त्याला पण जर काही इम्पिंजमेंट झाली तर त्याला पण आपण हायपर ऍसिडिटीचे सिमटम्स पाहू शकतो. तर एक्झॅक्टली हा कॉज कुठून येतोय, त्याचं सर्क्युलेशन नीट आहे का, तो ऑर्गन डेन्स वाटतो आहे का, त्याच्यामध्ये इनफ फ्लुइड तुम्हाला वाटतंय का, असं वेगळे वेगळे पॅरामीटर्स असतात. तसं पुष्कळ झालेलं आहे की हायपर ऍसिडिटीचे जे इश्यूज आहे ते नेक मधून आपली ती नर्व निघते, वेगस नर्व, आणि ती जर इम्पेंजमेंट झाली तरी पण त्याचे सिमटम्स हायपर ऍसिडिटी सारखे दिसू शकतात. तसं 2-3दा झालंय की नेकची ट्रीटमेंट देऊन हायपर ऍसिडिटी ठीक झाली आहे. आणि लोकांना त्याचं कौतूहल वाटतं की अरे असं कसं, तुम्ही कोणती जादू केली का. आणि आम्ही मग त्यांना एक्सप्लेन करतो की काही जादू नाही, हा आपण रूट कॉज काय आहे त्याला शोधून काढू. कारण की शरीर इज लाईक अ ब्युटिफुल ब्युटिफुल इन्व्हेन्शन बाय गॉड. येस, ट्रू. म्हणजे या अँड इट्स सो मिरॅक्युलस, आणि एवढं सायन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की कार मेकॅनिकला माहिती असतं कोणता पार्ट कुठे आहे, तसं एक्झॅक्टली एका ऑस्टिओपॅथला माहिती असायला पाहिजे की कोणती नर्व कुठे जाते,
कोणता मसल कुठे जातो, मग त्याचा हा फंक्शन याच्यामुळे इन्फ्लुएन्स होऊ शकतो. आणि मग त्याच्यात शोधात शोध काढून तो रूट कॉज शोधून जर बरोबर तो पार्ट, तो स्क्रू टाईट केला, फिक्स केला, देन एव्हरीथिंग एल्स गोज अवे. तो लाईक कार मेकॅनिक्स, वी आर बॉडी मेकॅनिक्स असं म्हणू शकतो आपण. इंटरेस्टिंग. खरंच म्हणजे ऑनेस्टली मला याच्यावरती आपण बोललो नाही तोपर्यंत मला माहितीही नव्हतं या विषयावरती, पण तू सांगितल्यानंतर मी जेव्हा वाचलं तेव्हा पण त्याच्यामध्ये बरंच काय काय वाचल्यानंतर मला खरंच त्याच्यामध्ये असं कुतूहल वाटायला लागलं की कसं करत असतील ही ट्रीटमेंट. आणि म्हणजे कुठला नर्व कुठे असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कुठे जातो हे खरंच म्हणजे तुम्हाला खरंच रूट कॉज अनालिसिस आरसीए म्हणतो आपण ते करण्याकरता खरंच मेहनत करावी लागत असणार. मला अजून विचारायचं होतं की ही ट्रीटमेंट अंदाजे किती वेळ घेते? जसं ऑलोपॅथी म्हणतो तर आपण म्हणतो की आपण एक गोळी समजा एक दिवसामध्ये तुमचं हे बरं होऊ शकतं, 2 दिवसात बरं होऊ शकतं. आयुर्वेद टेक्स लॉट ऑफ टाइम, टेक इट्स ओन टाइम. करेक्ट. याच्याकरता म्हणजे काही आपण सांगू शकतो का की किती सेशन्स झाल्यानंतर आपण म्हणजे बऱ्यापैकी कम्फर्ट देऊ शकतो पेशंटला, काही आहे? हो, म्हणजे आता व्हेरीज की एक्झॅक्टली तुम्ही काय प्रॉब्लेम घेऊन येताय माझ्याकडून. कारण की एक म्हणजे खरा डॉक्टर असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही एवढ्या याच्यात मी गॅरंटी देतो. तो म्हणेल की जेवढं होऊ शकेल फायदा नक्कीच होईल. तर आता असंही झालंय की माझ्याकडे पेशंट आले अँकल आणि नी साठी, आणि त्यांना एका सेशन मध्ये बरं वाटलंय आणि दे वेर ऑल राईट. त्याच्यानंतर म्हणजे होम गोईंग इन्स्ट्रक्शन, त्यांना होमवर्क दिलेला की हे एक्सरसाइज करा थोडंफार, अँड दे वेर फाईन, कम्प्लिटली फाईन. आणि असे पण काही केसेस आहेत, जर म्हणजे आपण म्हणतो एंडोक्राईन जर काही प्रॉब्लेम असेल, हॉर्मोन रिलेटेड किंवा काही, तर त्यांना ऑब्व्हियसली वेळ लागतो. ऑल्सो हे आपल्या एजवर, आपल्या वयावर डिपेंड करतं की जर वय जास्ती असेल की म्हातारा माणूस आला असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्या बॉडीला प्रोसेस करायला थोडा जास्ती वेळ लागतो. आणि म्हणजे छोट्या मुलांमध्ये तर मी फार उत्तम असे इफेक्ट्स पाहिले ऑस्टिओपॅथीचे. आणि म्हणजे त्यांना 2-3 सेशन मध्ये खूप फायदा दिसतो युजली ट्रीटमेंट्स मध्ये. हो. आणि म्हणजे कोणत्या कोणत्या डिसीज वरती आपण ऑस्टिओपॅथी हे करू शकतो की कोणत्याही याच्याकरता आपण करू शकतो, ट्रीटमेंट घेऊ हा, शकतो? म्हणजे ऑस्टिओपॅथी कसं ना, वी आर मॅन्युअल थेरपिस्ट. नॉर्मल आपण डॉक्टरकडे कसं जातो तसं तुम्ही नॉर्मल ऑस्टिओपॅथकडे येऊ शकता. ऍक्च्युली बाहेरच्या देशांमध्ये असं असतं की ऑस्टिओपॅथ इज इक्विव्हलंट टू अ डॉक्टर, जे आता हळूहळू भारतामध्ये स्प्रेड होईल. हॉस्पिटलमध्ये जसं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन किंवा क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेऊन जाता डॉक्टरकडे, अगदी डोकेदुखी पासून ते कशासाठी तुम्ही जाता औषधं घ्यायला, तसं एका ऑस्टिओपॅथकडे जावं म्हणजे जायचं. तर जीप इट्स जीपी राईट झालं. फ्रॉम, हा, जनरल फिजिशियन, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि मग आता ते एक्सप्लेन करायला मी थोडंफार समजावते तुम्हाला. बॉडीला आपण 3 भागात ग्रॉसली डिवाइड करू शकतो. एक आहे मस्क्युलोस्केलेटल, हाड मासांचे प्रॉब्लेम. काय काय असू शकतात की एनी टाइप ऑफ पेन, नेक पेन होत आहे, बॅक पेन होते आहे, जॉईंट पेन्स इन जनरल, म्हणजे नी पेन होत आहेत, अँकल पेन होते आहे, दॅट इन जनरल. मग ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रॉब्लेम्स झाले. मग इश्यूज लाईक सायटिका आजकाल फार कॉमन झालेला आहे. म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे सायटिकाचे पेन्स वाढलेले आहे. फ्रोझन शोल्डर झालं किंवा एल्बो, टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो, कार्पल टनल सिंड्रोम्स होतात कम्प्युटरवर काम करून आजकाल. तर इन ऑल मस्क्युलोस्केलेटल इश्यूज मीन्स मसल्स आणि बोन रिलेटेड इश्यूज है ना. मग सेकंड भाग आपण ग्रॉसली डिवाइड करू शकतो, तो आहे आपला विसरा. विसरा म्हणजे आपले सगळे अवयव, ऑर्गन्स. तर ऑर्गन्स मध्ये काय काय होऊ शकतं? लंग्स, म्हणजे श्वास घेण्यामध्ये प्रॉब्लेम होता, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. हल्ली फार भाण्यात आलंय की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे लगेच एक जिना चढल्यावर धाप लागते, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. म्हणजे इनफ श्वास घेता म्हणजे अटकणं, श्वास अटकून अटकून येणं किंवा पूर्ण श्वास घेता न येणं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ त्याला म्हणतात. त्याच्यावर काम करू शकतो. इवन कोविडमध्ये खूप छान रिझल्ट मिळालेले ऑस्टिओपॅथीनी, कारण की ऑक्सिजन लेवल्स कमी झालेले होते कोविडमुळे आणि फार धाप वगैरे लागायची लोकांना. त्याच्यामुळे अतिउत्तम रिझल्ट पाहिले आम्ही. ऑक्सिजन लेवल्स फार लवकर वाढलेले वगैरे. मग स्टमक इश्यूज, हायपर ऍसिडिटी आपण आता डिस्कस केलं. स्टमक इश्यूज, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे, इरिटेबल बाउल सिंड्रोम पण एक त्याच्यामधला भाग आहे, म्हणजे आपल्या इंटेस्टाईनला कॉज करणारा. मग लिव्हर इश्यूज, फॅटी लिव्हर आजकाल फार कॉमन आहे.
एक पूर्ण सबसेक्शन फिमेल हेल्थ रिलेटेड गायनोकॉलॉजिकल इश्यूज आहे. जे मेन्स्ट्रुअल इश्यूज होतात मुलींना, खूप पेनफुल पिरियड्स येतात किंवा क्रॅम्प्स येतात, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जो मेन्सेसच्या आधी येतो, त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट पाहिले आम्ही मुलींमध्ये. आणि त्यातल्या त्यातच सांगू इच्छिते की म्हणजे अगदी लहान मुली, कॉलेज गोईंग किड्सला ट्रीटमेंट दिलेली. कारण की खूप वाईट डिस्मेनोरिया, डिस्मेनोरिया म्हणजे पेनफुल मेन्सेस, एवढं की बेडहून उठताना त्रास होणे किंवा करवट पण बदलताना येणे, एवढे वाईट दिवस असतात काही वेळेस मुलींना. आणि अगदी म्हणजे एका तासाची ट्रीटमेंट म्हणजे एक मुलगी आली होती माझ्याकडे जिला उठताना पण त्रास व्हायचा, आणि तिला मी म्हणजे नॉर्मल ऑस्टिओपॅथी प्रमाणे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट दिलेली. आणि तिने आयुष्यात पहिल्यांदा उठून चालून, इट वॉज इझी फॉर सो इझी की ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली आणि म्हणे, अनुराधा तुला माहितीये का माझं आय मीन माय पिरियड्स अँड आय फील सो गुड अँड दिस इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ. तर म्हणजे देवाच्या कृपेने असे पण अमेझिंग रिझल्ट बघता आलेले आहे. तर फिमेल हेल्थ रिलेटेड इश्यूज, इवन प्रेग्नन्सीज मध्ये इट इज सेफ फॉर विमेन टू टेक ऑस्टिओपॅथी. की प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, जेव्हा बाळ वाढत असतं हळूहळू आपली बॉडीची फिजिओलॉजी चेंज होते आईची. पोट वाढतं, तर पोट वाढतं तर आपल्या सगळ्या अवयवांना ते पुश करतं. त्यामुळे वेगळे वेगळे चेंजेस, पाठदुखी वाढते, पायामध्ये स्वेलिंग्स येतात, उलट्या नॉशिया होतं, रात्री कधी कधी झोप नाही येत बायकांना. तशा पुष्कळ काही गोष्टी आपण ऑस्टिओपॅथीने नॉर्मलाइज करतो. बॉडीमध्ये जी स्वेलिंग आहे ते ओव्हरऑल लिम्फॅटिक सिस्टीमवर वर्क करून स्वेलिंग जाऊ शकते. इवन आपण प्रिपेअर करू शकतो बायकांना फॉर इझियर डिलिव्हरी. म्हणजे आजकाल काय होतं की पुष्कळ कॉम्प्लिकेशन्समुळे डायरेक्ट सी सेक्शनला पाठवावं लागतं महिलांना. आणि नॉर्मल जी बर्थ प्रोसेस आहे दॅट इज ऍक्च्युली इम्पॉर्टंट फॉर द बेबी अँड द चाइल्ड. डायरेक्ट सी सेक्शन केल्यावर, हा रिसर्च आहे की सी सेक्शन केल्यावर जे बाळ असतात ते काही वेळा बाहेर काढल्यावर पण त्यांना रडू नाही येत, आणि ते रडणं आपल्या पहिल्या श्वासासाठी फार इम्पॉर्टंट असतं. तर काही वेळा बाळांना काढतात आणि मग त्यांना थोपटून मग रडवायला लावावं लागतं. म्हणजे इट्स एन यू हॅव टू मेक देम क्राय. whereas when you go through a normal delivery it's the baby cries naturally, कारण की तो आईच्या टेलबोनला पुश करून जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते त्याचे रेस्पिरेटरी सेंटर्स ऍक्टिव्हेट होऊन तो रडायला लागतो. So when you do a C-section, it is a natural shock for the baby to suddenly come out into the environment. Whereas when you are coming through a birth canal, it is natural for the baby to go through. तर असा रिसर्च झालाय की जे सी सेक्शन बेबीज आहे आणि त्यांचा फर्स्ट ब्रेथ जर कॉम्प्रोमाइज होतो, तर इट इज शोन दॅट दे आर प्रोन टू डेव्हलप इम्युनिटी इश्यूज. म्हणजे लवकर आजारी पडतात ते लोक, किंवा लंग रिलेटेड प्रॉब्लेम्स, अस्थमा लवकर होतो किंवा ब्रॉन्कायटिस होतो. सो दे आर मोर प्रोन टू दॅट. हे सगळं आपण ऑस्टिओपॅथी थ्रू प्रिव्हेंट करू शकतो. की आणि बरेच वेळ सी सेक्शन का करतो आपण, कारण की आईला त्रास होतो पुश करताना किंवा बाळाला बाहेर यायला त्रास होतो. तर आपण ऑस्टिओपॅथीने हे इन्शुअर करू शकतो की आईचा पेल्विक फ्लोअर बरोबर हेल्दी आहे का, आईची तब्येत बरोबर आहे का, ती पुश करण्यालायक स्थितीत आहेत का, तिचे सगळे मसल्स टोन्ड आहेत का, हे सगळं आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि म्हणजे भारतात ऍटलिस्ट 5 मिनिटाला कितीतरी लाख बाळ जन्माला येतात, आणि आपण कितीतरी आयांना हेल्प करू शकतो. म्हणजे हे सायन्स स्प्रेड झालं तर फार लोकांना मदत होईल. आणि म्हणजे फिमेल हेल्थ माझा खूप जवळचा टॉपिक आहे, त्यामुळे मी थोडं इलॅबोरेटली बोलली. पण हा, आणि मग लास्ट पार्ट येतो क्रेनियल डिस्टर्बन्सेस, म्हणजे नर्वस सिस्टम रिलेटेड इश्यूज. मग नर्वस सिस्टम मध्ये काय काय येऊ शकतं की हा, कोणताही नर्व इम्पिंजमेंट, कुठे काय प्रॉब्लेम झाला, नर्व दबल्या गेली आहे, किंवा इन्सॉमनिया, रात्री झोप नाही येणे. हा, आजकाल फार इश्यूज झाले आहे की स्क्रीन टाइम वाढल्यामुळे आणि इरॅडिक लाईफस्टाईलमुळे लोकांना रात्री झोपच येत नाही, आणि मग मधल्या रात्री उठून बसतात, आणि दॅट्स अ सेपरेट सेट ऑफ प्रॉब्लेम्स की झोप न झाल्यामुळे अजून किती काय काय प्रॉब्लेम व्हायला लागतात शरीरात. आणि क्रेनियल डिस्टर्बन्सेस मधून काय होऊ शकतं, फ्रिक्वेंट हेडेक्स, मायग्रेन होणे, सायनस होणे, टीएमजे डिसऑर्डर्स, जॉ पेन होणे. हा, बरेच वेळा फेशियल पॅरालिसिस जो होतो फेशियल नर्व्सला, त्याला हेल्प करू शकतो. पॅरालिसिस अँड टू अ सर्टन एक्सटेंट, म्हणजे एकदमच एंड केस पॅरालिसिस असेल तर मग त्याला आपण मदत नाही करू शकणार, पण जर नर्व डेड वगैरे झाली तर. पण नाही तर वी कॅन हेल्प
इवन पोस्ट सर्जरी रिकव्हरी रेट ऑलमोस्ट अर्धा होतो ऑस्टिओपॅथी हो. घेतल्याने. हा. तर म्हणजे एक स्पेसिफिक टाइम पिरियड, जर जखम एकदमच न्यू नसेल, म्हणजे इफ इट इज ती- नॉट इन डेंजर ऑफ ब्लिडिंग, तर मग आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, म्हणजे आफ्टर लाईक अ मंथ और सो. आणि इट इज गुड, कारण की सर्जरी नंतर जी स्टिचेस आणि स्कारिंग होते, त्याच्याने आपल्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागावर वेगळे वेगळे प्रभाव पडतात. तर ते पण प्रिव्हेंट करायला आपण ऑस्टिओपॅथी घेऊ शकतो. आणि असं. काही या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, जसं अलोपॅथीचे साईड इफेक्ट असतात आपण म्हणतो आयुर्वेदाचे नसतात, तसं काही या ऑस्टिओपॅथीचे काही साईड इफेक्ट्स आहेत? काहीच नाही. व्हेरी गुड. काहीच नाही. सो देर इज नो साईड इफेक्ट्स बिकॉज देर इज नो मेडिसिन. म्हणजे राईट. असं होऊ शकतं की ट्रीटमेंट घेतल्यानंतर इमिडिएटली इम्पॅक्ट न होता थोडंफार वेळ लागेल, डिपेंडिंग ऑन काय कॉस्ट तुम्ही घेऊन येताय. पण साईड इफेक्ट असे काहीच नाही हा. काहीच नाही हा. आणि ऑलमोस्ट आता 100-125 वर्ष ही ट्रीटमेंट आहे आणि अजूनही साईड इफेक्ट त्याचे काही आयडेंटिफाईड नाहीये, तर खरंच. नाहीच आहे, कारण की आपण बॉडीच्या मूळ स्वभावावर काम करतोय. आपण ऑस्टिओपॅथीच्या फिलॉसॉफी आहे, पहिली फिलॉसॉफी आहे बॉडी इज वन युनिट. ओके. म्हणजे आपलं अख्खा शरीर एक युनिट आहे. तुम्ही कानाला ट्रीटमेंट द्या, तो अगदी तुमच्या पायाला पण इम्पॅक्ट करतो. त्याचं सायन्स असं की कानामध्ये, आता एक एक्झाम्पल देते, असे पुष्कळ काही काही असतील कॉजेस, पण कानाला ट्रीटमेंट म्हणजे काय, कानामध्ये आपली वेस्टिब्युलो कॉक्लिअर सिस्टीम असते, बॅलन्स आणि स्पेशल ओरिएंटेशनची. म्हणजे काय, कानाला ट्रीटमेंट दिली की आपण स्पेस मध्ये आपलं शरीर कसं ओरिएंटेड आहे. मी आता सरळ बसली आहे, उभी आहे, आडवी आहे, हात माझा हवेत आहे, हे माझ्या बॉडीला कसं कळतं. त्या ज्या नर्व्स आहे त्या आपल्या ब्रेन मध्ये जाऊन आपल्या टेम्पोरल रिजन कानाच्या तिथे एंड होतात. तर कानाला ट्रीटमेंट दिली की हे सगळं पण ट्रीट होत आहे. तर दॅट इज गोइंग टू रिएडजस्ट माय स्पाइन, दॅट इज गोइंग टू रिएडजस्ट द वेट डिस्ट्रीब्युशन इन माय बॉडी. तर कानाला ट्रीटमेंट करून तुमच्या पायाला पण फरक पडतो आहे. सो दॅट इज वाय बॉडी इज अ होल युनिट. तुमचं ब्रीदिंग इम्प्रूव्ह झालं तर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह, पुष्कळ काय काय, एव्हरीथिंग इन द बॉडी इज रिलेटेड. सो दे आर बॉडी इज वन युनिट. इंटरकनेक्टेड. दे आर इंटरकनेक्टेड. एक्झॅक्टली. सेकंड आहे की स्ट्रक्चर अँड फंक्शन आर इंटर रिलेटेड. म्हणजे जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे, पॉस्चर झालं, मसल झालं, म्हणजे आपल्या आपल्या रिब्सचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं, आपल्या शोल्डर ब्लेडचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं, आपल्या नेकची एक पर्टिक्युलर पॉस्चर आहे. ती जर वेगळी झाली तर त्याच्या फंक्शनला पण हॅम्पर होणार. म्हणजे आपली नेक, आता फार कॉमन एक्झाम्पल देते मी, टेक्स्ट नेक. आपण मोबाईल वापरतो फोन घेऊन, आणि हळूहळू आपली मान समोर होत चालली आहे, म्हणजे हंच बॅक होणे मान, त्याला टेक्स्ट नेक असं नाव आलेलं आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, आपले सगळे वर्टेब्राज मधली जी स्पेस आहे नेक मधल्या, ती हळूहळू कमी होते, कारण की कर्व वाढतोय आपल्या हा. स्पाईनचा ना. हा. हा, मी जर अशी बसली आणि मान समोर नेली तर सगळी इथली वर्टेब्रा जवळ जवळ येते. याच वर्टेब्रा मधून याच वर्टेब्रा मधून आपल्या ज्या नसा आहेत आपल्या हाताकडे जातात, आपल्या खालती जातात, डोक्यामधून खालती मान, आणि मग आपलं स्पाइन. तर बरेच वेळा शोल्डर आणि हाताचे इश्यूज हे आपल्या मानेमुळे असतात. आपण फॉरवर्ड नेक आपली झाल्यावर इनफॅक्ट आपला हा जो पार्ट आहे अपर थोरॅक्स हा कॉम्प्रोमाइज होतो, ब्रीदिंग इश्यूज होता. तर असं पुष्कळ काय रिलेटेड आहे, तर स्ट्रक्चर अँड फंक्शन आर इंटर रिलेटेड. आपण स्ट्रक्चरवर काम करतो तर फंक्शन इम्प्रूव्ह होईल. तर हा पण एक ऑस्टिओपॅथीचा ऍस्पेक्ट आहे. आणि तिसरा ऍस्पेक्ट असा आहे की अ बॉडी हॅज द अबिलिटी टू फिक्स इट सेल्फ. त्याच्याबद्दल एक खूप जनरल असे एक एक्झाम्पल देते. तुम्हाला जर व्हेजिटेबल कट करताना बोटाला लागलं, कट झाला, तर आपण काय करतो, युजली धुतो आणि त्याला हळद लावतो, है ना. पण हळद समजा आपण नाही लावली तरी पण आपली जखम बरी होईल ना. पण तोच जर जखम एका मृतदेहाला झाला तर त्याचा जखम भरून निघेल का? राईट. नाही निघणार. राईट. तर आपल्या बॉडीमध्ये असं, आपल्या शरीरात असं काही आहे विच इज वर्किंग टुवर्ड्स, इट्स ओरिएंटेड टुवर्ड्स हेल्थ. ते आपल्याला दुरुस्त करण्यात, आपल्या शरीराला
हेल्थच्या टुवर्ड्स ओरिएंट करण्यात ती अशी एक शक्ती आहे, एनर्जी आहे. बॉडी हॅज इट सेल्फ इंटेलिजन्स टू हेल्प इट सेल्फ, टू हील इट सेल्फ. ऑस्टिओपॅथीचं किंवा कोणत्याही मेडिसिन फील्डचं काय काम आहे की त्याला सपोर्ट करणे जितकं होऊ शकेल. मग असा प्रश्न निर्माण होतो की अच्छा, आपल्या बॉडीमध्ये अशी अबिलिटी आहे की ती स्वतःला ठीक करू शकते, मग तर औषधांची गरजच नको पडायला. जर असं झालं तर असं पुष्कळ वेळेला मला माझे पेशंट्स विचारतात है ना, की जर स्वतःला ठीक करू शकते विदाऊट एनिथिंग मग कशाला गरज आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की बॉडीकडे ती शक्ती आहे, पण आपल्या शरीराला पण एक लिमिट आहे. ज्याच्याने ती, म्हणजे फोनमध्ये कसं 100% बॅटरी असते, त्याच्याहून जास्ती आपण चार्ज करू शकत नाही, आणि एक तर डेड झालं की चार्ज करावी लागते. हा, किंवा जेव्हा एकदमच लो बॅटरी असते तेव्हा पॉवर सेव्हिंग मोड मध्ये चाललं जातं आपलं शरीर. तसंच आपल्या शरीरामध्ये आपण दिवसभर एवढं काम करतो, काही काही दुखापाटी होते आपल्या हाता, कुठे काही लागलेलं असतं, काय होतं, आणि त्या शरीराला जर तेव्हाच्या तेव्हा वेळ नाही दिला गेला तर आपलं असं नाही की आपलं शरीर काम करणं बंद होतं, पण ते काही ना काही कम्पेन्सेशन बॉडीमध्ये होत राहतात. आणि मग एका वेळेला तुमचं शरीर म्हणतं आता मी थकलो, आता मी अजून तुला सपोर्ट नाही करू शकत, आणि मग तेव्हा ते दुखणं एवढं वाढतं की मग तुम्हाला शेवटी डॉक्टरकडे जावंच लागतं. पण म्हणजे असं असायला हवं की तेव्हापर्यंत थांबायलाच कशाला पाहिजे, त्याच्या आधी जर आपण स्वतःला मदत केली तर तेवढ्या वेळेपर्यंत आपण पोहोचणारच नाही की युअर बॉडी इज ब्रेकिंग डाऊन. म्हणून तिथे जेव्हा आपलं शरीर थकून जातं तिथे ऑस्टिओपॅथी किंवा वेगळ्या इतर कोणत्याही पॅथी मदत करायला असतात. हा आणि त्याचा असा आन्सर आहे. आणि जरी शरीरामध्ये सगळी शक्ती असली तरी पण ती कुठे आणि कशी वापरायची, देअर कम्स दी ऑस्टिओपॅथ, की तुम्ही मग सांगतात की हा हे केलं तर लवकर त्याचा जास्त इफेक्टिव्ह हे होईल. आणि खरंच एक्झॅक्टली. अतिशय सोप्या पद्धतीने तू आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. आमचं हे फील्ड नाहीये. खरंच एकदम सुंदर सांगितलंस. तर एखादी केस स्टडी वगैरे सांगशील की ज्याने सगळ्या दर्शकांना हे होईल की हे ऑस्टिओपॅथीचं यश आहे असं, एखादी लँडमार्क केस स्टडी सांगशील? एक तर आधीच मी ती शेअर केली होती, जी मुलगी तिला डिस्मेनोरियाची जी केस होती ती, तर म्हणजे मला स्वतःला फार आनंद झाला होता की असं कोणाला मदत करण्यात आली. अम, अजून एक माझी एक केस होती थायरॉइडची. युजली ना काय होतं प्रेग्नेन्सीमध्ये बायकांना थायरॉइड हा इश्यू होऊन जातो डिसबॅलन्स मध्ये. एक्सक्यूज मी. तर मग ती बाई आलेली की ना माझं थायरॉइड टेन्शनमुळे, आणि मग तिचं थायरॉइड गेलेलं प्रेग्नन्सी नंतर, पण पुन्हा काही वर्षांनी आता ती जेव्हा मला भेटायला तेव्हा ती थायरॉइडची कंप्लेंट घेऊन आली की अनुराधा थायरॉइडमुळे, तर तिला हिस्टेरेक्टमी, युट्रस रिमूव्हल झालेलं होतं आणि थायरॉइड रिमूव्हल झालेलं होतं. तर हे जे एंडोक्राईन ऑर्गन्स असतात, थायरॉइड झालं, युट्रस झालं, त्यांना रिमूव्ह केल्यावर ना शरीरामध्ये फार हॉर्मोनचा डिसबॅलन्स होतो. कारण की इवन तुम्ही जेव्हा, इवन आफ्टर मेनोपॉज, म्हणजे पिरियड्स बंद होतात बायकांचे आफ्टर 50s, तरी पण ते जे ऑर्गन्स असतात ते दे सेक्रीट सम हॉर्मोन्स इन द बॉडी विच कीप अवर बॉडी ऑल राईट. ठीक आहे. मग वेगवेगळे त्रास व्हायला झाले होते त्यांना, की खूप लो एनर्जी राहणे, एकदम म्हणजे सकाळी उठायलाच नाही होणे, खूप डिप्रेसिव्ह सायकल मध्ये जाणे, आणि सडन वेट लॉस होणे खूप जास्ती, केस गळणे, थायरॉइडचे हाय डोसेस मेडिकेशन घ्यावे लागत होते त्यांना. तर मी म्हटलं बरं आपण पाहूया आणि कसं ट्रीटमेंट. तर त्यांना डायग्नोसिस केल्यावर त्यांच्या ना नर्वस सिस्टीमवर काम करायचं गरजेचं होतं. तर थोडंसं नर्वस सिस्टीमवर काम केलं आणि पूर्ण एंडोक्राईन ऑर्गन्सला आपण थोडीफार ट्रीटमेंट देऊन त्यांना लागलेत 4-5 सेशन्स घेतल्यावर मग त्यांचं थायरॉइडची गोळी बंद झाली अरे वा. आणि इज डुईंग परफेक्टली गुड. आणि सो आय एम हॅपी, असा पण एक रिझल्ट खरंच. होता माझा. आणि आणि अजून एक पण एक खूप छान अशी केस आहे की एक लहान मुलगा होता, खरं तर 12-13 वर्षाचा मुलगा होता, आणि त्याला खूप म्हणजे एन्झायटी होती, फार अशी भीती वाटत राहायची. अॅक्रोफोबिया म्हणजे हाईट्स भीती वाटायची त्याला, एवढी की म्हणजे अगदी वेईंग स्केलवर पण उभं राहायला भीती वाटायची, एवढं अॅक्रोफोबिया होता त्याला. आणि स्टॅमरिंग होतं, म्हणजे अटकून अटकून बोलायचा, आणि ओव्हरऑल फार स्वेटिंग व्हायचं हाताचं पायाचं,
आणि अवघडून गेला होता बिचारा. 12 वर्षाचाच होता, त्यामुळे शाळेमध्ये पण म्हणजे आजकाल मुलांना फार डायनामिक राहावं लागतं. शाळेमध्ये ओरल कॉम्पिटिशन्स असतात, प्रेझेंटेशन्स असतात, स्पोर्ट्स असतं. आणि त्याला तर फुटबॉल पण खेळायला फार आवडायचा. तर तो आला होता त्याच्या आईला घेऊन की मला ट्रीटमेंट करून देता का. आणि तर ही वॉज व्हेरी होपफुल जेव्हा तो आलेला होता, विच वॉज सरप्राइझिंग. कारण की तो एवढा लहान होता, बट ही हॅड लॉट ऑफ फेथ की नाही नाही तुम्ही करून पाहता का माझी ट्रीटमेंट. आणि म्हणजे पहिल्या सेशन नंतरच त्याचं स्वेटिंग कमी झालेलं. मग सेकंड थर्ड सेशन नंतर त्याचं हळूहळू, म्हणजे आधी तो जेव्हा आला होता ऑस्टिओपॅथीची ट्रीटमेंट बेडवर होते. जसा फिजिओथेरपीचा कसा बेड असतो ना, तसाच त्या प्रकारचा बेड असतो ऑस्टिओपॅथीचा पण. तर त्याला बेडवर चढायला पण भीती वाटायची. मग 10 मिनिटं त्यांनी फक्त बेडवर बसायला घेतले होते पहिल्या ट्रीटमेंटला. आणि दुसऱ्या ट्रीटमेंटला थोडी मदत लागली, पण मग तो बसला स्वतःने. कारण की हाईट डिफरन्स असतो ना जमिनीमधून बेडमध्ये. तिसऱ्या ट्रीटमेंटला तो स्वतःहून येऊन बसला. त्याचं स्टॅमिना पण कमी झालेलं होतं आणि स्वेटिंग तर ऑलमोस्ट नॉट देअर. तर त्याला लागले चार चार सेशन्स आणि त्याचा कम्प्लीट स्टॅमरिंग गेलं आणि स्वेटिंग गेलं. आणि जे त्याला जी भीती वाटायची दॅट इज नॉट देअर. तर आता तो उभं राहून, नाही तर फोन करून फोनवर बोलणे पण त्याला डिफिकल्टी व्हायची. तर आता तो मला स्वतः फोन लावून मी बोलतो आहे वगैरे असं. तर त्यामुळे तो एक फार सुंदर असा, कारण की अनुभव. लहान मुलांना ट्रीटमेंट केल्यावर ते फार वेगळं पडतं. कारण की त्यांचं अख्खा पुढचं आयुष्य आपण इन्फ्लुएन्स किंवा हेल्प करू शकतो. त्यामुळे ती केस मला फार मनाच्या जवळची आहे. अँड ही इज डुईंग व्हेरी वेल नाव. तर आपण ऑस्टिओपॅथी म्हणजे आता औषधाशिवाय आता बरे होऊया असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि तू अतिशय सोप्या भाषेमध्ये आम्हाला ऑस्टिओपॅथी हे नवीन क्षेत्र एक्सप्लेन करून सांगितलंस, त्याबद्दल धन्यवाद. आणि तू बोरिवलीमध्ये ऑस्टिओपॅथीची प्रॅक्टिस करतेच आहेस, बोरिवली वेस्ट मध्ये. तर तुला तुझ्या पुढच्या ह्याच्या कारकिर्दी करता खूप खूप शुभेच्छा आणि ब्राह्मण सेवा संघातर्फे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो